तर मी माझ्या गाडीचा ना मागचा लायनर बरेच दिवस झाले चेक केले नाही आहे, ब्रेक पण कमी लागत आहेत. तर नट खोलले, मी नट ओपन केले पण टायर काही येत नाही आहे. तर आता त्याला आयडिया एक आहे माझ्याकडे, थोडेसे नट लूज करायचे दोन्ही साईडचे टायरांचे आणि थोडी गाडी ऑफरोडिंग करायची, कडबडीत रस्त्यात चालवायची, मग ते टायर लूज होतात. काय होतं माहिती आहे, बरेच दिवस ओपन नाही, टायर जर खोलला नाही ना तर इथे जाम होतो टायर, म्हणजे इथे गंज पकडते आणि टायर घट्ट बसतो, ते निघत नाही. हा कधी ना टायर 1-2 महिन्याने 1-3 महिन्याने काढायचेच. कारण काय प्रॉब्लेम आहे, तिथे गंज पकडून ना कधी बाय चान्स तुमची गाडी वाटेत जर पंक्चर झाली तर तो टायर निघणार नाही आहे, मोठा प्रॉब्लेम होणार. त्यामुळे तो काढायचा कधी ना कधी, काढून परत झालं तरी काढायचा, थोडंसं ग्रीस लावून फिट करून टाका. दोन्ही साईडचे टायर लूज केलेत मी. आता एक राऊंड मारतो. इथे जवळच एक राऊंड मारूया. अरे वा, जॅक लावलाय, जॅक काढायचं आहे. बघूया सुटले काय. लेफ्ट साईडचा सुटला आहे, राईट साईडचा अजून काही हल्ला नाही. मागचे लायनर चेक करून झाले. आता पुढचे टायर खोलून ना त्याचे ब्रेक पॅड चेक करायचे. चेक करायचे म्हणजे मागच्या वेळी चेक केलेले संपलेले ऑलमोस्ट. तर आता मी बदलूनच टाकणार आहेत. घेऊन आलो आहे मी ब्रेक पॅड, TVS कंपनीचे आहेत, ते आता टाकतो.
पुढचे टायर लूज करून घेतलेत, टायराचे नट लूज करून घेतलेत. आता वाजलेत दुपारचे 2. भूक लागली आहे, जेवण करतो आणि मग गाडीकडे येतो. चला पण जेवतो. जेवण करून झाल्यावर पुढचं चाक खोलून ते चेंज करूया. आता किती आहे? जेवण करून झालं आहे माझं. आता परत गाडीकडे जातो. गाडीचे टायरचे नट खोलून ठेवलेत. आता टायर काढून ब्रेक पॅड चेंज करूया आपण. बघा ओपन केलंय मी. तर आपल्याला हा इथे जो असतो ना 12चा नट असतो, 12-13च्या पाण्याने हा नट लूज करायचा. दाखवतो. दुसऱ्या साईडचा टायर काढला मी. आता दाखवतो तुम्हाला. बघा इथे जो हा नट असतो ना तो काढायचा. पण त्याच्या आधी इथे थोडीशी गॅप आहे, त्याच्यात स्क्रूड्रायव्हर टाकून हा पिस्टन मागे घ्यायचा. हळू, जोरात नाही करायचं, हळू मागे जाईल तो. पिस्टन पूर्ण दाबून घ्यायचा मागे. नवीन ब्रेक पॅड नाहीतर बसणार नाही तुमचं. आता पिस्टन पूर्ण मागे गेलाय. आता हा नट खोलतो मी. खुल्ला नट, कॅलिबर वर घ्यायचा. वर घेतला, सहज ब्रेक पॅड काढून टाकायचे. असे काढले. तर हे नवीन ब्रेक पॅड आहेत, ते इथे बसणार. बघा इथे बसलं. हे आतून लावायचं. दोन्ही ब्रेक पॅड बसली की हा कॅलिबर खाली घ्यायचा आणि परत नट लावून टाकायचा. अजून नट आहे ना लावायचा. बस एवढं सिंपल आहे. त्यामुळे तुम्ही ब्रेक पॅड वगैरे घरी चेंज करू शकता स्वतःच्या गाडीची. ब्रेक पॅड, ऑइल चेंज, इंजिन ऑइल चेंज, अशी छोटी मोठी कामं स्वतःच करायची. ब्रेक पॅड चेंज करून झालेत. टायर लावले. आता चारही टायरांचे नट टाईट करतो आणि मग आपण गाडी धुवूया. गाडी धुवायची आहे मला. उद्या रविवार आहे, त्यामुळे उद्या मी मुंबईला जायला निघणार आहे सकाळी. त्यामुळे सकाळी वेळ नाही भेटणार, त्यामुळे आताच धुवून घेतो. पटकन गाडी धुवून घेतो आणि मग
आयांशकडे जाऊया. आयांश सुचिता आणि गेली आहेत माहेरी गेला आहे सुचिता. तर तिकडे जायचं आहे मला. गाडी धुतो मग जाऊया. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कोकणी गंधार या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रिकमेंड होतील आणि मलाही व्हिडिओ बनवायला हुरूप येईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.